जय हिंद मित्रांनो. तर कशा आहात सगळे मित्रांनो? आता माहित आहे एसएससी जीडी ची जी एक्झाम आहे ती 27 एप्रिल पासून सुरू होणार आहे, बरोबर? आणि 27 एप्रिल नंतर जे तुम्ही खूप वेळ वाट बघत होता ना इतके दिवस की सर एक्झामची डेट येईना, हे येईना, ते येईना. आम्हाला सुद्धा वाटत होतं की एक्झाम शक्यतो मे मध्ये जाईल, मे एंडला किंवा जून मध्ये स्टार्ट होईल, कारण शेड्यूलच तसं होतं एसएससी जीडीचं. पण एसएससी ने एक बॉम्ब टाकला तुमच्यावर की 27 तारखेपासून एक्झाम चालू होणार आहे. आणि आज लास्ट दिवस आहे स्लॉट बुकिंगचा. तर स्लॉट बुकिंग अजून तुम्ही केला नसाल तर पहिला ते करून घ्या. आणि त्यानंतर आपण जाऊया आपल्या या लास्ट 15 डेजच्या स्ट्रॅटर्जीकडे. कारण आता फक्त तुमच्याकडे 15 दिवस आहेत, ज्या 15 दिवसामध्ये तुम्हाला तुमचं सिलेक्शन फिक्स करायचं आहे. जर या 15 दिवसात तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं असेल तर या शेवटच्या 15 दिवसात तुमची रणनीती कशी असली पाहिजे, या एसएससी जीडी वर तुमचा अंतिम प्रहार कसा असला पाहिजे, तेच आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि त्या पद्धतीने 15 दिवस अभ्यास करायचा आहे तुम्हाला. तर बघा, 15 दिवसात आपली रणनीती काय असणार आहे? थोडक्यात आपल्याला या 5 गोष्टी फॉलो करायचे. या लास्टच्या 5 डेज मध्ये ना आपल्याला या 5 गोष्टी फॉलो करायच्या आहेत. सगळ्यात महत्वाचं काय, तर पीवायक्यू सेट प्रॅक्टिस करायचं. आता पीवायक्यू सेट प्रॅक्टिस म्हणजेच काय रे? जे एसएससी ला यापूर्वी आलेले प्रश्न आहेत तुमचे, अगदी 2025 असू दे, 2024 असू दे, 2023 असू दे किंवा 2021 असू दे, सगळे प्रश्न तुम्ही व्यवस्थितपणे प्रॅक्टिस करा. प्रत्येक टाईपचे करा. डिफिकल्टी लेवल जास्त असली तरी ते क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिस करणं इथं गरजेचं आहे. आणि त्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, एसएससी जीडी ची जी एक्झाम आहे ती सुद्धा एडुकेटी इंटरफेसवर होणार आहे, एडुकेटी पॅटर्न नुसार होणार आहे. त्याच्यामुळं एडुकेटीने आता कशा पद्धतीने क्वेश्चन्स घेतले, एडुकेटीने आता यापूर्वी जे 2 पेपर घेतलेत, कोणते? जे दिल्ली पोलीसचा घेतला पेपर त्यांनी आणि एसएससी एमटीएसचा 2025 चे 2 पेपर जे झाले ते कोण घेतले? तर एडुकेटीने घेतलेत. तर त्यामध्ये कशा पॅटर्नचे क्वेश्चन आलेत, तर त्या क्वेश्चनचा सुद्धा अभ्यास करा. तुम्हाला दिल्ली पोलीस आणि एसएससी चे जे झालेले प्रश्न आहेत आता झालेल्या पेपरमध्ये, तर ते क्वेश्चन सुद्धा मिळतील. त्या क्वेश्चनचा अभ्यास करा, कारण त्या लेवलचे क्वेश्चन तुम्हाला एसएससी जीडी मध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतात. कारण दिल्ली पोलीस आणि एसएससी एमटीएस ही एसएससी जीडी पेक्षा खूप जास्त अवघड अशी लेवल नाही, याच्या एक स्टेपच फक्त वर आहे. त्याच्यामुळं त्या लेवलचे क्वेश्चन तुम्हाला एसएससी जीडी मध्ये नक्की पाहायला मिळू शकतात. ते क्वेश्चन सुद्धा तुम्ही अभ्यासायला हरकत नाही. आणि मोस्टली सांगतो, या दोन्ही एक्झामचे जीकेचे ऑल क्वेश्चन जरी केला, जीकेचे ऑल प्रश्न जरी बघितला, तरी इझिली तुमचा एसएससी जीडीचा जीके कव्हर होणार आहे. तुम्हाला खूप त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळं या 2 गोष्टी अजिबात कोणी मिस करू नका. त्यानंतर थर्ड गोष्ट आहे ती म्हणजे डेली फुल मॉक टेस्ट द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी वारंवार तुम्हाला सांगत असतोय की डेली फुल मॉक टेस्ट द्या, फुल मॉक टेस्ट द्या. देतात काही जण, काही जण देत नाहीत. त्याच्यामुळं ही जी गोष्ट आहे ही खूप महत्वाची आहे. त्यामुळे ही गोष्ट कंटिन्यू करा. रोजच्या रोज फुल मॉक टेस्ट द्या. आणि त्याच्यानंतर लास्टची सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे सेल्फ अनालिसिस. फक्त मॉक टेस्ट देऊन काही होणार नाही बाळांनो, तुमचा स्कोर अजिबात वाढणार नाही. त्यामुळं तुम्हाला डेली मॉक टेस्ट सोबतच अनालिसिस त्याचा करायला पाहिजे. आपले कुठले क्वेश्चन चुकतायत, कोणत्या टॉपिक मध्ये मी चुकतोय, कोणता जीकेचा अजून क्वेश्चन मला माहित नाही, किंवा कुठला पोर्शन जो आहे जीकेचा, समजा तुम्हाला राजघटना मधला किंवा संविधान मधला एखादं कलम येत नसेल, एखाद्या कलमवरचे क्वेश्चन चुकत असतील तर ते कलम रिवाइज करा. हिंदीमध्ये एखाद्या टॉपिक मध्ये तुम्ही चुकताय तर ते रिवाइज करा. रिझनिंगच्या एखाद्या टॉपिक मधला क्वेश्चन चुकतोय तर त्याच्या कन्सेप्ट रिवाइज करा. गणितचा एखादा टॉपिक चुकतोय तर त्या टॉपिक मधील टाइप्स रिवाइज करा. कोणत्या टाइपचा क्वेश्चन चुकतोय, का चुकतोय, या सगळ्याच तुम्ही अनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि शेवटच्या 15 दिवसात फक्त तुम्हाला हे करायचं आहे. आणि मित्रांनो, मी फक्त सांगत नाही की हे करायचं आहे, तर हे सगळं करण्यात मी पण तुमच्या सोबत असणार आहे. पूर्ण स्टडी कटा तुमच्या सोबत असणार आहे. आणि तो कशा पद्धतीनं, तर बघा, आपण लॉन्च करतोय एसएससी जीडी 2026 साठी स्कोर बुस्टिंग सिरीज. आता ही कोर बुस्टिंग सिरीज काय असणार आहे, तर या सिरीज मधून मी तुम्हाला नवीन पॅटर्न इंट्रोड्यूस करतोय, आपला स्टडी कटा करिअर अकॅडमी पॅटर्न, ज्याला आपण एससीए पॅटर्न म्हणू. आता यामध्ये आपण काय करणार आहे, तर यामध्ये 15 एप्रिल पासून म्हणजे आजपासून, आता आजचा दिवस तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळणार आहे, उद्यापासून आपले याचे व्हिडिओ स्टार्ट होतील. थोडक्यात आपण काय करू, 16 एप्रिल पासून म्हणा तुम्ही 25 एप्रिल पर्यंत, हे 10 दिवस जे आहेत, या 10 दिवसात तुम्हाला पूर्णपणे मॉक टेस्ट प्लस त्याचं अनालिसिस, त्याचं सोल्युशन हे व्हिडिओ फॉर्मॅट मध्ये आपल्या चॅनेलवर मिळणार आहे, ते अगदी फ्री मध्ये. आता याच्यात आपण काय करणार आहे, तर 10 लाईव्ह मॉक टेस्ट घेणार आहे. अशी मॉक टेस्ट, जी मॉक टेस्ट
या पूर्ण महाराष्ट्रातील मुलं देत असतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं रँकिंग समजेल, तुम्ही कोणत्या लेवलला आहे समजेल, बाकीचे मुलांचा स्कोर काय, तुमचा स्कोर काय, या सगळ्या गोष्टी समजतील. त्यानंतर त्या 10 लाईव्ह मॉक टेस्टचं युट्यूबवर व्हिडिओ अनालिसिस असणार आहे. हे व्हिडिओ अनालिसिस करणार आहे मोस्टली मॅथ्स टॉपिकचं, म्हणजे मॅथ्सचे जे जे प्रश्न आले तुम्हाला या मॉक टेस्ट मध्ये ते व्हिडिओ अनालिसिस मी तुम्हाला घेणार आहे. ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे, का सॉल्व्ह करायचे, ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. आणि हे अगदी युट्यूबवर होणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही फ्रीली हे सगळं बघू शकताय. त्यानंतर या 10 मॉक टेस्ट मध्ये मी मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन टाकणार आहे, जे की एड्युकेटिव्ह पॅटर्नवर फोकस करून असतील. सर म्हणजे काय, आता जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला की जी दिल्ली पोलीस आणि SSC MTS ची एक्झाम झाली आपली, जे एड्युकेटीने घेतलेले, त्यामध्ये जे क्वेश्चन आलेत, जे प्रश्न SSC जीडीला तुम्हाला विचारले जाऊ शकतात, ज्या पॅटर्नवर SSC जीडीला प्रश्न येऊ शकतात, असे सगळे क्वेश्चन्स जे मोस्ट एक्सपेक्टेड आहेत SSC जीडी साठी, तेच मी या 10 मॉक टेस्ट मध्ये घेणार आहे. आणि तेच क्वेश्चनचं सोल्युशन सुद्धा मी तुम्हाला इथं देणार आहे. त्यामुळं तुम्हाला जर यावेळी सिलेक्शन घ्यायचं असेल, तुमचा स्कोर वाढवायचा असेल, तर ही सिरीज खूप महत्वाची ठरणार आहे. आता ही सिरीज जी आहे ही तुम्हाला आपल्या स्टडी कटा युट्यूब आणि टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. युट्यूब आणि टेलिग्राम चॅनल का म्हटलं मी, तर युट्यूबला आपला व्हिडिओ येईल आणि टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या अपडेट येत राहतील. आणि या ज्या टेस्टचे तुम्हाला लिंक्स मिळणार आहेत किंवा या ज्या टेस्ट मिळणार आहेत, ते आपल्या स्टडी कटा ऍपवर मिळणार अगदी फ्री मध्ये. स्टडी कटा ऍपवर गेला, फ्री टेस्ट सिरीज मध्ये गेला की हा तुम्हाला थंबनेल तिथे दिसेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डेली एक टेस्ट दिसत राहील. तर याचं शेड्यूल काय असणार आहे, आपल्याला कशा पद्धतीने हे द्यायचंय, तर बघा आपल्याला रोज या टाइम प्रमाणे या टेस्ट मिळणार आहेत. म्हणजेच काय, तर सुरुवातीला बघा सकाळी 10 वाजता, सकाळी 10 वाजता आपली काय होणार आहे, सकाळी 10 वाजता होणार आहे आपली फुल मॉक टेस्ट. आपली होणार आहे फुल मॉक टेस्ट. आता ही फुल मॉक टेस्ट जी होणार आहे ती कुठं होणार आहे, तर स्टडी कट्टा ऍपवर. त्याच्यामुळे स्टडी कट्टा ऍप कुणाकडे नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक आहे, ऍप डाउनलोड करा. स्टडी कट्टा ऍपवर आपली गेल्या जवळजवळ 15 ते 20 दिवसापूर्वीपासून रोज मॉक टेस्ट होते. त्याचे रोज टॉपर्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर सगळे अनाऊन्स केले जातात. त्याच्यामुळे तुम्ही अजून जर फुल मॉक टेस्ट देत नसाल तर द्या. रोज 10 वाजता ती टेस्ट होणार आहे. त्यानंतर रोज संध्याकाळी 7 वाजता 7 PM ला आपली स्कोर बुस्टर टेस्ट होणार आहे. आता मी सांगितलं तुम्हाला स्कोर बुस्टर टेस्ट कशी आहे, तर ही स्कोर बुस्टर टेस्ट जी आहे ती तुमची स्कोर बुस्टर एक्झाम किंवा स्कोर बुस्टर जे आपला सब्जेक्ट आहे त्याची असणार आहे. म्हणजेच काय, हा स्कोर बुस्टर टेस्ट जी असणार आहे ही मिनी टेस्ट असणार आहे, मिनी मॉक टेस्ट असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मॅथ्सचे क्वेश्चन बघायला मिळतील. कशाचे, मॅथ्सचे 20 प्रश्न बघायला मिळतील. आणि हे प्रश्न कुठले असणार आहेत हे तर मी तुम्हाला सांगितलंय. गणितचे हे जे 20 प्रश्न असणार आहेत ते असणार आहेत तुमचे एड्युकेटीने घेतलेल्या त्या करंट ज्या एक्झाम्स घेतले ते एड्युकेटीनं, त्यातून असणार आहेत जे SSC GD साठी मोस्ट एक्सपेक्टेड असणार आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला 8 वाजता त्या टेस्टचं सोल्युशन भेटेल युट्यूबवर. क्लिअर आहे. जर मित्रांनो ह्या दोन गोष्टी व्यवस्थित फॉलो केल्या आणि सकाळी रोज मॉक टेस्ट दिला ना, तुमचं 100% स्कोर बूस्ट होणार आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपला स्कोर जर कुठे कमी येत असेल तर तो जीके नंतर मॅथ्स मध्येच येतो, गणित मध्येच येतो. आणि गणित मराठीमध्ये जर शिकायचं असेल तर दीपक कुरुंदवाडे अजूनही तुमच्यासाठी इथं उभा आहे. ठीक आहे. लाख अडचणी आलेत, आतापर्यंत भरपूर गोष्टी झालेत ज्या इथं सांगू शकत नाही, पण या सगळ्या गोष्टी नंतर सुद्धा मी आज इथं उभा आहे फक्त तुमच्या या सिरीज साठी. कारण ही सिरीज आपल्याला कम्प्लिटली कंटिन्युअसली तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे आणि तुमचंही तितकंच मेहनत यासाठी असणे गरजेचं आहे. रोज तुम्ही बघणं ते गरजेचं आहे. जो बघेल त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, उद्यापासून संध्याकाळी आपल्या ऍपवर स्कोर बुस्टर टेस्ट होणार आहे. ऍपच्या फ्री टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला हा कोर्स बघायला मिळेल, अगदी फ्री मध्ये असणार आहे. लक्षात ठेवा, हे कशावर आहे तर ऍपवर आहे. आणि त्यानंतर टेस्टचं सोल्युशन जे आहे ते रोज रात्री किती वाजता येईल, जी तुम्ही टेस्ट देणार आहे कोर बुस्टर टेस्ट, जी की 20 प्रश्नांची असणार आहे. टायमिंग पण तिथं 20 मिनिटच असणार आहे. 20 मिनिटात तुम्हाला 20 प्रश्न हे सॉल्व्ह करायचेच आहेत. आणि त्यानंतर लगेचच 8 वाजता तुम्हाला त्या टेस्टचं सोल्युशन मिळणार आहे. त्या टेस्टचं सोल्युशन कशावर मिळणार आहे रे, त्या टेस्टचं सोल्युशन मिळणार आहे तुम्हाला आपल्या स्टडी कट्टा या युट्यूब चॅनेलवर.
ज्या चॅनेलवर तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्याच चॅनेलवर तुम्हाला या टेस्टचं सोल्युशनचा व्हिडिओ सुद्धा मिळणार आहे. तर चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चॅनल सबस्क्राईब केला तरच तुम्हाला या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल, नाहीतर मिळणार नाही. तुम्ही लेट न तो बघायला जाल. ठीक आहे. आता हे तर झालं या 15 दिवसाचं. त्यानंतर आणखी एक अनाउन्समेंट जी की मी आता व्हिडिओ मध्ये करणार नव्हतो पण करतोय. यानंतर बघा हे 15 डेज तर झालं. त्यानंतर डे 16 डे 16 तुम्हाला एक मॅरेथॉन मिळणार आहे गणितची. काय मिळणार आहे गणितची? मॅरेथॉन मिळणार आहे. ज्या मॅरेथॉन मध्ये मी घेणार आहे जवळजवळ 60 प्लस 60 काय जास्त घेऊया आपण. ठीक आहे 60 म्हणणार नाही मी. ओके एक मिनिट. 60 कमी होतील ना तुमच्यासाठी? तुमच्यासाठी हे 60 कमी होतील. तर मी इथे घेणार आहे 80 प्लस क्वेश्चन्स जे की ऑल टॉपिकचे असतील. ठीक आहे. सगळ्या टॉपिक्स मधून जे इम्पॉर्टंट असणार आहेत ते इम्पॉर्टंट क्वेश्चनची एक तुमची 5 ते 6 तासाची मॅरेथॉन होणार आहे जी की तुम्हाला 16व्या दिवशी बघायला मिळेल युट्यूब चॅनेलवर. आणि ती कशावर असेल? ती असेल मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स वर. ही मॅरेथॉन बघितला तर तुमची मॅथची कंप्लीट रिव्हिजन होऊन जाईल. ही तुम्हाला 16व्या दिवशी मिळणार आहे. पण त्या अगोदर हे 15 दिवस सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्वाचे असणार आहेत. आणि यानंतर आणखी एक अनाउन्समेंट करतो तुमच्यासाठी. आता आपला जो पेपर आहे एसएससी जीडीचा तो होणार आहे 27 एप्रिलला पहिला पेपर. बरोबर ना? कधी होणार आहे रे? तो होणार आहे 27 एप्रिलला. तर 27 एप्रिलला संध्याकाळी, काय म्हणतोय मी, 27 एप्रिलला संध्याकाळी किंवा रात्री तुम्हाला म्हणायचं ते म्हणा, 9 वाजता, रात्री 9 वाजता याच चॅनलवर आपण भेटायचंय. आणि पूर्ण एसएससी जीडी 2026चा जे मॅथ्स आहे त्याचं पोस्टमार्टम मी करणार. ठीक आहे. कसे प्रश्न येत आहेत, काय येत आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार. ओके. तर या 3 मोठ्या अनाउन्समेंट ज्या मला करायच्या होत्या ते मी तुम्हाला सांगितलेले. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आपल्या जास्तीत जास्त मराठी मित्रांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 7 वाजता ऍपवर आणि 8 वाजता आपल्या युट्यूब चॅनेलवर टेस्ट सोल्युशन सोबत. ओके बाय. जय हिंद.